माझ्यामुळे आज झुडिओवाल्यांचं नुकसान झालं. म्हटलं त्यांच्या मालकाला हे समजण्याच्या आत ना मी इथून पळालेलं बरं. जिकडे जाऊ ना तिकडे नुसता गोंधळच होतोय. आयुष्य ना असं जेठालालसारखंच होत चाललंय माझं तर हळूहळू. त्यात सुट्टीचा दिवस म्हटला की सकाळची निवांत सुरू होते आणि त्यात ना रात्रभर रिद्वी झोपली नव्हती. त्यामुळे सकाळी तिला एवढा आळस येत होता, तिचं तेच सुरू होतं. आई माझी झोपच नाही झाली. सकाळी मस्त निवांत चहा घेतला, दुपारी जेवण केलं आणि मॅडमचं होतं की सुट्टी आहे तरी आपण घरातच का बरं आहे. म्हटलं चला तुला पण बरं वाटतंय तर पटकन झुडिओला जाऊन येऊ. झुडिओमध्ये सेल चालू आहे. याच रील्स कंटिन्यू माझ्या फीड मध्ये येत होत्या. म्हटलं चला आपणही जरा डोकावून बघून येऊ तिकडे काय आहे. आणि ही पिंक पॅन्ट सोडली ना तर मला विशेष असं काही आवडलं नाही, पण त्यासोबत मी 2-3 टी शर्ट घेतले होते. आणि रिद्वीचं असं होतं की आई मला जरा बरं वाटत नाहीये, थकल्यासारखं वाटतंय. म्हटलं चल पटकन बिलिंग करते. त्यात बिलिंगलाही प्रॉब्लेम झाला. जी पॅन्ट आवडली तिचा बारकोडच नव्हता. म्हटलं जाऊ दे मग बाकीचं तरी कशाला घ्यायचंय. तिथून बाहेर आलो ना, या बँगल्स मला खरंच खूप आवडल्या. घातल्या तर इतक्या खुशी खुशी होत्या, पण त्या निघायचं काही नाव घेत नव्हत्या. आणि बाकीचं एवढं काही मला विशेष आवडलं नाही. म्हटलं चला आता बाहेर आलोच आहे तर चॉकलेट शेक पिऊ. कॉलेजला असताना ना मी खूप चॉकलेट शेक प्यायचे आणि आता रिद्वीला सुद्धा खूप जास्त आवडतो. दिवसभर रेस्ट केला आणि रिद्वीचं मागच्या 2 आठवड्यापासून चालू आहे की मला मूवी बघायला जायचंय, मूवी बघायला जायचंय. आणि दीपक आणि रिद्वीचं डिबेट चालू होतं की ना रिद्वीला बघायचं होतं स्पायडरमॅन आणि दीपकला बघायचं होतं मामाच्या गोव्याला जाऊया. आणि मुंबईत पावसाचं हे असं दिवसभर एक थेंबही पाऊस नव्हता, त्यामुळे रेनकोट अम्ब्रेला मी काहीच सोबत घेतलं नाही. आणि आम्ही जरा काही घराच्या बाहेर निघालो, धो धो पाऊस यायला लागला. मग थोडा वेळ थांबून घेतलं. म्हटलं रिद्वी ओली व्हायला नको. आणि वेळेच्या अगोदरच जाऊन पोहोचलो होतो आम्ही मॉलला. म्हणजे 8 वाजता पोहोचलो होतो, 9चा शो होता. म्हटलं तोपर्यंत अगोदर छान खाऊन घेऊ. मग फ्राईड राईस आणि पावभाजी खाल्ली. आणि पावभाजी तर एवढी ऑइली होती ना की म्हणजे पावाला बटर लावलंय की बटरला पाव लावलाय हेच काही मला कळत नव्हतं, पण त्याची टेस्ट एकच नंबर होती. आणि आज ना आम्ही स्पायडरमॅन मूवी बघायला आलोय. आता रिद्वीच्या या पोस्टर सोबत छान छान फोटोज काढले. तिला ना या सोफ्यावर हात ठेवून पण फोटो काढायचा होता, पण तिचा हातच उचलत नव्हता. आणि ना ऍक्च्युली आमचं खूप डिबेट चालू होतं की हा मूवी नाही बघायचा. दीपकला कंटाळा आला होता, पण म्हटलं चला मुलांचे मूवी कमीच येतात आणि त्यात 3D मूवी बघायचा तिचा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइमच असणार आहे. आणि सिरियसली आम्ही ना या मूवीला येऊन खूप छान केलं, कारण रिद्वी एवढी जास्त खुश होती. बाकी मूवी तर नेहमीच चालू असतात, पण मुलांसाठीचे मूवी खूप कमी येतात, मग त्यांना दाखवायला हरकत नाही ना. लिटरली एवढा एन्जॉय केला तिने ती मूवी. आता आमच्या मॅडमला इकडे काही भूक नव्हती बरं का, पण बस पॉपकॉर्न खाता खाता मूवी बघायचा म्हणून पॉपकॉर्न घेतले. आणि नेक्स्ट टाइम या सोफ्यावर बसूनच मूवी बघायचं हे प्रॉमिस सुद्धा इथून घेतलं. आणि घरी येताना 11:15 झाले होते आणि येताना मला हे शॉप ओपन दिसलं. म्हटलं चला उद्यासाठीची भाजी पण घेऊ, आपल्या बायकांचं हे असंच असतं. त्यानंतर घरी आलो आणि सगळ्यात अगोदर रिद्वीचं आवरलं. तिला औषध दिलं, कारण कालच वॅक्सिन घेतलंय. किती आता बरं जरी वाटत असेल ना तरी थोडासा थकवा तिच्यामध्ये आहेच. त्यानंतर ना आजकाल कितीही कंटाळा आला ना तरी नाईट स्किन केअर मी अजिबातही मिस करत नाही. प्रॉपर फेस वॉश करून घेतलं, त्यानंतर सिरम अप्लाय केलं आणि नाईट क्रीम मुळे ना माझ्या फेसवर खरंच खूप इफेक्ट दिसतोय मला. सगळ्यात शेवटी लिप बाम अप्लाय केला आणि हे सगळं करण्यात मला 2 वाजले होते. आता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना तर मला फॉलो करा आणि कमेंट करून पण सांगा. बाय.